श्रीमान, परेड को मार्च पास करने की अनुमति चाहता हूँ श्रीमान। जय श्रीमान।
फ्रंट विश्राम. आज आपल्या भारताच्या 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांचं स्वागत. आपल्याला आता भारताचं संविधानाची उद्देशिका प्रिएम्बलचं या ठिकाणी वाचन करतोय. सर्वांनी उजवा हात पुढे घ्यायचा आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि विद्यापीठ परिवारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि आपलं अभिनंदन करतोय. नुकतंच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं आपण वाचन केलं. ही उद्देशिका आणि भारतीय संविधान हे भारतीयांनीच भारतीयाला समर्पित केलेलं असं एक अद्वितीय असं संविधान आहे. या संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या आशा आणि आकांक्षेचं प्रतिबिंब आपण पाहतो आहोत. जगाच्या पाठीवर की तिथली लोकशाही आणि संविधान आणि प्रजासत्ताक दिवसेंदिवस प्रगल्भ होताना पाहतो आहोत. जेव्हा 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जन्माला आलं, त्यावेळी तथाकथित पाश्चिमात्य विचारवंतांनी काही वल्गना व्यक्त केलेल्या होत्या की भारत हा देश वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारा, वेगवेगळ्या संस्कृती असणारा हा देश आहे. दारिद्र्य आणि भूकबळीचं संकट ज्या राष्ट्राच्या ते डोक्यावर घोंगावत आहे ते राष्ट्र स्वतःचं स्वातंत्र्य सांभाळू शकणार नाही, अशा प्रकारची शंका त्यांनी व्यक्त केली होती. परंतु आपण सर्व भारतीयांनी हे सगळं फोल ठरवलेलं आहे. त्यांच्या ज्या वल्गना कशा चुकीच्या होत्या हेही आपण ठरवलेलं आहे. वास्तविक राष्ट्रासमोर अनेक संकट मागच्या 70 वर्षामध्ये आली. शेजारांनी लादलेली युद्ध आपण जिंकली. दुष्काळाने उपासमारीचं संकट सातत्यानं घोंगावत असताना निर्धारण आपण काही पावलं उचलली आणि आज आपण एक समृद्ध आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर आपला एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. वास्तविक अन्न सुरक्षा हे आपलं प्रमुख उद्दिष्ट होतं. नेहरूंनी जे उद्गार काढलेले होते की एव्हरीथिंग कॅन वेट बट नॉट ॲग्रिकल्चर, नुसते उद्गारच काढले होते. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी काही पावलं उचलली आणि त्यामध्ये कृषी विद्यापीठाची स्थापना हे एक अतिशय महत्वाचं पाऊल होतं. 1962 साली पंतनगर येथे देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालं आणि नंतरच्या 5-7 वर्षामध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेक कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशाच्या त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी विद्यापीठं स्थापन झाली त्यामध्ये एक विद्यापीठ म्हणून गणलं जातं आणि या मागच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये देशातलं एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून आपला नावलौकिक मिळवून आहे. याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटतोय. ज्या महामानवाचं नाव
आपल्या विद्यापीठाला आहे, ज्या नावाचा वारसा आपल्या विद्यापीठाला लाभला आहे, ते महात्मा ज्योतिराव फुले, थोर समाजसेवक. शेती आणि शेतकऱ्याबद्दलचं त्यांचं चिंतन आपण शेतकऱ्याच्या असूड या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. ते चिंतन आजही आपल्याला प्रस्तुत वाटतं आणि प्रेरणादायी वाटतं. किंबहुना त्या चिंतनातूनच आपण सर्वजण एक प्रेरणा घेऊन त्यांचं नाव सार्थ करण्याचा आटोकाट आपण प्रयत्न करत आहोत. या सर्व गोष्टीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. असं हे एक वेगळी परंपरा असलेलं विद्यापीठ, ज्या विद्यापीठाला जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाचा कुलगुरू म्हणून नेतृत्व लाभलेलं आहे. मी स्वतःला धन्य समजतो की प्रभारी कुलगुरू म्हणून का होईना, पण या विद्यापीठाशी माझं नाव कायमस्वरूपी जोडलं गेलेलं आहे. हे माझं काहीतरी पूर्वपुण्य किंवा पूर्वसंचित समजतो आणि स्वतःला मी धन्य समजतो. सुमारे 2 वर्षापूर्वी या विद्यापीठाचा सुवर्ण जयंती महोत्सव आपण साजरा केला. त्या महोत्सवाला मीही आवर्जून उपस्थित होतो. गेली 50 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये ज्या विद्यापीठानं भरीव असं योगदान दिलेलं आहे, त्याचं सिंहावलोकन त्या प्रसंगी केलं गेलं होतं. त्याचा मीही एक साक्षीदार होतो. 50 वर्षाच्या काळामध्ये या विद्यापीठानं केवळ महाराष्ट्रापुरतंच कार्य केलेलं नाही, तर संपूर्ण भारतामध्ये त्यातल्या अनेक तंत्रज्ञानात्मक बाबीचा अवलंब करून संपूर्ण राष्ट्राच्याच अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी या विद्यापीठानं पार पाडलेली आहे. भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य पिकांच्या अतिशय चांगल्या, अधिक उत्पादन देणाऱ्या जवळजवळ 255 वाहनांचा विकास केला आहे. 1,500च्या पेक्षा जास्त पीक व्यवस्थापन, पीक संरक्षण, शेतमाल प्रक्रिया आणि तत्सम तंत्रज्ञानाचा विकास करून ते हस्तांतरित केलेलं आहे. सुमारे 30 ते 35 वेगवेगळ्या शेतकामामधील अवजारांचा विकास करून ते हस्तांतरित केलेलं आहे. ही दैदिप्यमान कामगिरी निश्चितच नजरेआड करता येत नाही आणि या सगळ्यांचं श्रेय आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाला जातं. भविष्यातील आव्हानं खूप मोठी आहेत. इथंच थांबून चालणारा नाहीये. अजूनही पुढचे काळाचे पाऊल आपल्याला ओळखून खूप मोठा टप्पा पुढे गाठायचा आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये मी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत अशी वेगवेगळी महाविद्यालय, वेगवेगळी संशोधन केंद्र यांना भेटी दिल्या आणि यातनं मला परत एकदा याची प्रचिती आली की जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे निश्चितच सगळ्यांना अभिमान वाटणारा असं आहे. अगदी राधानगरी पासून ते इकडं नंदुरबार पर्यंत हे विद्यापीठ कार्यक्षेत्र पसरलेलं आहे. 10 जिल्ह्यामध्ये ह्या विद्यापीठाचा पसारा वाढलेला आहे आणि जवळजवळ राज्याच्या 37% क्षेत्रफळावरची सगळी वेगवेगळी पिकं या कार्यक्षेत्रामध्ये येतात. या सगळ्यांच्या बाबतीत आपण नवनवीन तंत्रज्ञान करता आटोकाट प्रयत्न करत आहोत. खरं तर सगळ्याच बाबीचा मला उल्लेख करणं इथं शक्य होणार नाहीये, परंतु प्रमुख गोष्टीचा उल्लेख जर करायचं म्हटलं तर महाराष्ट्राची जी आर्थिक क्षमता आहे ती उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगामध्ये दडलेली आहे. पाडेगावचं संशोधन केंद्र अतिशय चांगल्या ऊसाच्या जाती निर्माण करून त्या हस्तांतरित केलेल्या आहेत. संजीवनी असेल, नीरा असेल, या ऊसाच्या जातीमुळं जवळजवळ 80% ऊस क्षेत्र महाराष्ट्रातलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर हे या जातीनं व्यापलेलं आहे. हरित क्रांतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः गव्हाच्या पिकाची क्रांती असं संबोधलं जातं आणि या गहू उत्पादनामध्ये आपल्याच विद्यापीठातील एक अतिशय जुनं असं संशोधन केंद्र निफाडला मी परवा जाऊन आलो. मला खूप बरं वाटलं की ज्या संशोधन केंद्राला जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाचा पदस्पर्श झालेला आहे. डॉक्टर स्वामीनाथन वारंवार इथून गेले. पहिल्या टप्प्यामध्ये गहू पिकाच्या ज्या चाचण्या होत होत्या राष्ट्रीय पातळीवरच्या, त्या अनेक
चांगले गव्हाचे वाण इथं तपासले गेले. विशेषतः तांबेरा रोगाला प्रतिबंधक अशा गव्हांच्या चाचण्यांचे प्रयोग इथं झाले आणि त्यातनं अनेक चांगले वाण देशालाही दिले आणि आपल्या महाराष्ट्रापुरते जे काही वाण आहेत त्या वाणांची निर्मितीही तिथं केली गेली. हेही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. सोलापूरचं कोरडवाहू संशोधन केंद्र, भारताची जवळजवळ 80% पिकं ही पावसाच्या पाण्यावर आधारित आहेत आणि त्यातला बराचसा भूभाग हा कोरडवाहू बहुल प्रदेशामध्ये मोडतो. हेही संशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे, किंबहुना स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते कार्यरत आहे. तिथं निर्माण केलेलं कोरडवाहू शेतीचं तंत्रज्ञान आणि काही जातींचा विकास, विशेषतः ज्वारीच्या जातींचा विकास हा अतिशय नजरेत भरण्यासारखा आहे. मोहोळच्या संशोधन केंद्रावर विकसित झालेली मालदांडी 35-1 ही जात आजही तिला ज्वारीच्या गुणवत्तेबद्दल आणि कडवेच्या गुणवत्तेबद्दल दुसरा पर्याय नाहीये. जमिनीच्या मजदुरानुसार आपण वेगवेगळ्या ज्वारीच्या जाती विकसित केलेल्या आहेत. त्याही अतिशय चांगलं काम शेतकऱ्याच्या शेतावर करताना पाहतो आहोत आपण. इतर पूरक तंत्रज्ञानही संपूर्ण भारतभर त्याचा वापर होताना दिसून येतो आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या मुख्यालयामध्ये कडधान्य संशोधन योजना त्याच्या अंतर्गत खरं तर IIPR कानपूरनं एक उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरवलेलं कडधान्य ही आमची खरी बलस्थानं आहेत. विकास, विजय, दिग्विजय ही नावं सार्थ करणारे आमच्या हरभरा या पिकांच्या जाती केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरत्या मर्यादित राहिल्या नाही, तर देशाची सीमा ओलांडून ही पलीकडे त्या गेलेल्या आहेत. हल्ली विक्रम आणि विक्रांत या जातीही विशेषतः मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता अतिशय लोकप्रिय ठरत आहेत. या सगळ्या गोष्टीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. चारा पिकाच्या बाबतीत यशवंत, गुणवंत, जयवंत ही नावं अतिशय सार्थ आहेत. आपल्याला स्वतःला अभिमान वाटावा अशी नावंही दिलेली आहेत. खरं तर ज्याने ही नावं सुचवली आपल्या ह्या गुणवान वानांना त्यांनाही मी विनम्रपणे अभिवादन करतो. ही नावं सार्थ करत आहेत. आमची त्रिवेणी गाय अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये अतिशय आनंदानं नांदते आहे. ही आमच्याकरता एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. फळपिकांच्या बाबतीत आमचं संशोधन सर्वमान्य झालेलं आहे. गणेश खिंडसारखं अतिशय पेशवेकालीन फल संशोधन केंद्र ज्यालाही नुकतीच भेट दिलेली आहे. खरं तर जैवविविधतेचा वारसा स्थळ म्हणून ते स्थापन करण्याचा आपला मनोदय आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे ते वारसा स्थळ म्हणून घोषित केलं जाईल. तोही आपल्याकरता अतिशय आनंदाचा क्षण असेल. भाजीपाला वर्गीय पिकं असतील त्यामध्ये खूप आपण चांगली प्रगती केली आहे. फळपिकाच्या बाबतीत डाळिंबाच्या विविध जाती, अरक्त असेल, भगवा असेल, सुपर भगवा असेल, गणेश डाळिंब असेल, अजूनही गणेश डाळिंब चवीकरता फार लोकप्रिय आहे. ही सगळी आमची उपलब्धी आहे. या सगळ्या उपलब्धीमध्ये आपल्या सर्वांचा सामुदायिक प्रयत्नातून हे शक्य झालेलं आहे. वास्तविक आपल्याला इथंच थांबून चालता येणार नाही. आपल्याला फार मोठी प्रगती करावी लागणार आहे. जेव्हा जेव्हा कृषी विद्यापीठाच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह उभं केलं जातं तेव्हा आपल्या सगळ्यांचं मन अतिशय व्यथित होतं. पण मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे की आमच्या अर्थशास्त्रज्ञांनी मागच्या 2-3 वर्षापासून इम्पॅक्ट असेसमेंटचा अभ्यास केलेला आहे. काही ठराविक 2-3 तंत्रज्ञानाचाच फक्त त्यांनी अजून अभ्यास पूर्ण केला आहे आणि त्याच्या आधारावर देशाच्या आणि राष्ट्राच्या संपत्तीमध्ये शेतकऱ्याच्या शेतावर उत्पन्न वाढीतून 90,000 कोटीपेक्षाही जास्त संपत्तीची भर घातलेली आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्याच तंत्रज्ञानाचा हा अभ्यास घ्यावा आणि जे कोणी आपल्या कृषी विद्यापीठाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतील त्यांना हे विज्ञानाच्या भाषेत एक सणसणीत उत्तर देण्याची आपली तयारी ठेवूयात. आपल्याला इथंच थांबून चालणार नाहीये. शिक्षणाच्या बाबतीत, कृषी शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवनवीन प्रयोग आपण करत आहोत. नुकतंच आपण 5व्या अधिष्ठाता समितीचा अभ्यासक्रम स्वीकारलेला आहे. खरं तर आमच्या कृषी पदवीधरामध्ये उद्योजकतेचं बीज रोवावं. आम्ही आतापर्यंत शास्त्रज्ञ निर्माण केले, कृषी विभागात कर्तबगार अधिकारी निर्माण केले, परंतु ज्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये उद्योजक निर्माण व्हायला हवेत त्या प्रमाणात आपण करू शकलो नाही. ही जाहीर खंतही मी व्यक्त करतो. परंतु आपण एक निर्धार व्यक्त केला पाहिजे. भविष्यामध्ये कृषी उद्योजक कसे तयार करता येतील त्याकरताची पार्श्वभूमी आपल्याला तयार करायची आहे. विशेषतः आमचे कृषी महाविद्यालय ज्यामध्ये
एक्सपिरियन्शियल लर्निंग युनिटच्या माध्यमातून उद्योगाशी आपण कसं जोडले जाऊ आणि अशा प्रकारची इन्क्युबेशन सेंटर्स प्रत्येक आपल्या कृषी महाविद्यालयामध्ये निर्माण करण्यावर आपण भर देऊया। सुदैवानं आपली काही महाविद्यालय जी पुण्यासारखं कृषी महाविद्यालय शतकोत्तर सोहळा आपण साजरा केलेला आहे। धुळ्याचं महाविद्यालय 60 वर्षापूर्वीचं महाविद्यालय आहे आणि त्याबरोबरच इतर जी नव्यानं जन्माला घातलेली काही महाविद्यालय आहेत याच्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील। खरं तर यामध्ये फार मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे। महाराष्ट्र शासनानं 2-3 वर्षापूर्वी राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठाला भरीव आर्थिक मदत करण्याचं जाहीर केलेलं होतं। प्रति विद्यापीठ प्रतिवर्ष 50 कोटीचा निधी विकासाकरता देण्याचं कबूल केलेलं होतं। दुर्दैवानं कोरोनाच्या संकटामुळे तो विषय थोडासा मागे पडलेला आहे, परंतु आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारते आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकारनं जे कबूल केलेलं आहे आपल्या 4ही विद्यापीठाला भरीव आर्थिक मदत, ज्यामध्ये आमच्या साधन सुविधांचं बळकटीकरण करणं शक्य होईल, आमच्या प्रयोगशाळांचं अद्ययावतीकरण करणं शक्य होईल, आमच्या प्रक्षेत्रांचा विकास करणं शक्य होईल। कारण प्रक्षेत्र विकास ही आमची अतिशय महत्वाची गोष्ट आहे। या प्रसंगी मला अजून एक गोष्ट अभिमानानं नमूद करायची आहे की सुमारे 35,000 क्विंटल बियाणं आपण वेगवेगळ्या उन्नत वाणाचं आपण निर्माण केलं आणि शेतकऱ्याला ते विक्री केलं। खरं तर आपण विकेंद्रित स्वरूपामध्ये आमच्या कृषीचे बियाण्यासहित इतर निविष्ठांची विक्री व्यवस्था आपण निर्माण केली, आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे, भविष्यात खूप मोठी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि मग अशा प्रसंगी फार मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे। मला खात्री आहे अतिशय तोकड्या मनुष्यबळानं आपण सगळे काम करतो आहोत। मी ज्या ज्या महाविद्यालयात गेलो त्या ठिकाणी अतिशय तोकडं मनुष्यबळ कार्यरत असताना दिसलं आणि मला खात्री आहे की भविष्यात महाराष्ट्र सरकारनं किमान ज्या आमच्या काही रिक्त पद आहेत त्याच्या 50% पदं भरण्याची तत्वता मान्यता दिलेली आहे, परंतु ते स्वप्न सत्यात उतरायला निश्चितपणे काही अवधी लागेल। तोपर्यंत आपल्याला आहे त्या मनुष्यबळाच्या माध्यमातूनच अतिशय उत्तम काम करणं गरजेचं आहे। आमची जी विस्तार यंत्रणा आहे तीही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत, हे मला अभिमानानं नमूद करावं असं वाटतं। आमची विभागीय कृषी विस्तार केंद्र, जिल्हानिहाय स्थापन झालेली कृषी विस्तार केंद्र ही अतिशय उत्तमपणे कार्यरत आहेत। त्याबरोबरच आमचे काही अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम, शास्त्रज्ञ शेतकरी मंच ही जी संकल्पना आहे आमच्या कृषी विस्ताराची ती देशभर रुजवली गेलेली आहे, आपल्या विद्यापीठाची देण आहे। खरं तर प्रिंट मीडियाच्या बरोबरच आता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण विस्तार कार्य अधिक नेटानं करत आहोत। कोरोनाच्या संकटामध्ये ना आमचं शिक्षण थांबलं, ना संशोधन थांबलं, ना विस्तार कार्य थांबलं। किंबहुना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ पोचलो असतो। आमची अंतर विद्याशाखा जलव्यवस्थापन हे जे काही केंद्र आहे आमचं अतिशय उत्तम तंत्रज्ञान निर्माण केलेलं आहे। मग पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची गोष्ट असो, निचरा व्यवस्थापन निर्माण करण्याची गोष्ट असो आणि डिजिटल टूल्स आम्ही जे विकसित केले आहे प्रकल्पाच्या माध्यमातून आमचं जे फुले जल आणि फुले इरिगेशन शेड्यूलर शेतकऱ्यामध्ये ही आमची उत्पादनं अतिशय लोकप्रिय होत आहेत। नाहेबच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचा वेध घेण्याचं काम चालू आहे। विस्तार यंत्रणा अधिक प्रगल्भ करणे, बळकट करणे ही आमची पुढची दिशा आहे। खरं तर संकट खूप आहेत, नवनवीन भविष्यकालीन आव्हानं खूप आहेत। सगळ्यात मोठं आव्हान आहे आमच्या हवामान बदलाचं आव्हान। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे ते कालबाह्य होण्याचा धोका वाढतो आहे आणि याकरता सुसंगत असं तंत्रज्ञान सातत्यानं आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे। आमच्या मृदा शास्त्रज्ञांनी आमच्या वेगवेगळ्या पिकांकरता जमिनीतली उपलब्ध अन्नद्रव्य आणि पिकांची प्रतिसाद ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक पिकांची काही सूत्र विकसित केलेले ज्याच्या आधारे खतांचा कार्यक्षम वापर करण्याकरता आम्हाला मदत होते। अनावश्यक खतांचा वापर टाळणे आणि अधिक संतुलित वापर करणे हे यामुळे शक्य होतं। या प्रसंगी मला अजून एक गोष्ट आपल्याला आनंदानं शेअर करायची आहे। जागतिक कीर्तीचे मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर रतनलाल ज्यांना नुकताच वर्ल्ड फूड प्राइज म्हणून गौरवलं गेलं, जागतिक स्तरावर त्याचा सन्मान केलेला होता, त्याच गोष्टीचा विचार करून भारतीय सरकारनं कालच त्यांना पद्मश्री हा किताब बहाल केलेला आहे। या प्रसंगी आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून रतनलाल यांचं मी अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की रतनलाल पासून पुढची आमची मृदा शास्त्रज्ञाची पिढी प्रेरणा घेऊन अधिक झोकून कामाला लागेल।
गोष्टी खूप मोठ्या आहेत. आपल्याला आव्हानांचा सामना करत करत स्वतःला सावरायचं आहे. खरं तर शेती हा असा विषय आहे की कुठल्या विशिष्ट भूभागाशी मर्यादित ठेवता येत नाही. आमच्या राज्यातली 4ही विद्यापीठं त्याच्यामध्ये उत्तम असा समन्वय आहे. किंबहुना जॉईंट अग्रोच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी एकत्रित असतो. 4ही विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला जातो आणि संशोधनाची पुढची दिशा ठरवली जाते. मला वाटतं की भारतातल्या इतर राज्यामध्ये अशा प्रकारचा समन्वय असल्याचं माझ्या तरी पाहण्यात नाही. तर हा समन्वय अधिक वाढवण्याची गरज आहे. सुदैवानं आपल्या राज्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. प्रामुख्यानं या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणारी द्राक्ष संशोधन संस्था, कांदा आणि लसणावर राजगुरुनगर इथली संस्था आहे, डाळिंबाची सोलापूर इथं संस्था आहे आणि नुकतीच 20 वर्षापूर्वी स्थापन झालेली बारामती येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्था. या सर्व संस्थांशी आपल्याला सामंजस्य करार करून तिथल्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा वापर करून आमच्या शास्त्रज्ञांना अधिक प्रशिक्षित, विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षित कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे. आणि या उत्तम समन्वयातून निश्चितपणे काळाची जी पुढची आव्हानं आहेत ते आपण सहज पेलू शकू. या प्रसंगी मी पुनश्च एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण अतिशय समर्पित भावनेनं येणाऱ्या संकटाचा सामना करूयात आणि आपल्या विद्यापीठाचं अस्तित्व आणि आपल्या विद्यापीठाचं कार्य कसं समाजाभिमुख आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा आपण संकल्प करावा, एवढीच मी या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो. पुनश्च एकदा आपल्याला, आपल्या सर्व कुटुंबाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.